नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मन संवाद या चॅनलवर. तुम्ही कधी विचार केला आहे का, जिममध्ये जाणं सुरू करायचं म्हणतो, पण पहिल्याच दिवशी पाय मागे पडतात. एखादा नवीन कोर्स करायचा, नवीन भाषा शिकायची, व्यवसाय सुरू करायचा, पण कशाचा तरी अदृश्य भार मनावर येतो. आज आपण बोलणार आहोत त्या प्रश्नावर. नवीन सुरुवात करणं इतकं कठीण का असतं आणि त्यातून बाहेर कसं यायचं? तर चला, आजचा हा मनसंवाद सुरू करूया. पार्ट 1, समस्येचं निरीक्षण. मित्रांनो, हे फक्त तुमच्याबरोबर नाही होत. जगातल्या प्रत्येक माणसाला नवीन गोष्टी सुरू करताना अडचण येते. पण का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अज्ञाताची भीती. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट सुरू करतो, तेव्हा आपल्याला माहीत नसतं पुढे काय होणार आहे. आपलं मन अनिश्चिततेला नाही पसंत करत. ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, ज्या रुटीनमध्ये आपण राहतो, तिथे आपल्याला सुरक्षितता वाटते. समजा तुम्ही 10 वर्ष एकाच नोकरीत काम करत आहात. सगळं माहीत आहे. काय करायचं, कसं करायचं, कुणाशी बोलायचं. आता जर तुम्हाला नवीन फील्डमध्ये जायचं असेल, तर एकदम अस्वस्थ वाटतं. कारण तिथे सगळं नवीन, सगळं अनोळखी. दुसरी गोष्ट, अपयशाची भीती. आपल्याला वाटतं, जर मी हे केलं आणि अपयशी झालो तर? लोक काय म्हणतील? माझा स्वतःचा आत्मविश्वास हादरला तर? पार्ट 2, मनाचं विज्ञान. चला आता पाहूया आपल्या मेंदूचं काय खेळ आहे यामागे. 1. कम्फर्ट झोन. आपलं सुरक्षित कवच. आपला मेंदू हजारो वर्षांपासून एकाच गोष्टीसाठी प्रोग्राम केलेला आहे. सर्व्हायव्हल म्हणजे जगणं. त्याला जिथे सुरक्षित वाटतं तिथे राहायला आवडतं. नवीन गोष्ट म्हणजे रिस्क. रिस्क म्हणजे धोका, आणि धोक्यापासून दूर राहणं हे मेंदूचं मूलभूत काम. 2. डोपामाइनचा खेळ. जेव्हा आपण काहीतरी नवीन सुरू करतो, तेव्हा लगेच रिझल्ट मिळत नाहीत. पण आपला मेंदू इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन शोधतो. त्वरित समाधान. जुन्या सवयी, जुन्या कामात आपल्याला माहीत असतं काय मिळणार आहे. पण नवीन गोष्टीत अनिश्चितता. 3. एनर्जी आणि प्रयत्नांची गरज. नवीन गोष्ट शिकायला मेंदूला जास्त ऊर्जा लागते. नवीन न्यूरल पाथवे तयार करायचे, नवीन माहिती प्रोसेस करायची, हे सगळं थकवणारं असतं. पार्ट 3, सामाजिक आणि भावनिक कारणं. मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या समाजाचाही याला मोठा हातभार असतो. समाजाचा दबाव. जसं, या वयात हे करतोय, सोडून दे, होणार नाही तुझ्याकडून. सगळे तसे का करत नाहीत मग? हे वाक्य ऐकून ऐकून आपला आत्मविश्वास डळमळतो. परफेक्शनिझमचा सापळा. बरेच जण विचार करतात, जोपर्यंत मी परफेक्ट नाही, तोपर्यंत सुरू कसं करू? पण सत्य हे आहे की कोणीही सुरुवातीला परफेक्ट नसतो. सर्वांनाच शिकायला लागतं. ओव्हर थिंकिंग. आपण एवढं विचार करतो की प्लॅन परफेक्ट करतो, रिसर्च करतो, पुन्हा विचार करतो, आणि कधीच सुरुवात होत नाही. पार्ट 4, तर मग उपाय काय? चला आता पाहूया यातून बाहेर कसं यायचं. 1. छोट्या पावलांनी सुरुवात करा. एकदम मोठा गोल ठेवू नका. उदाहरणार्थ, मी मराठी कादंबरी लिहिणार ऐवजी मी दररोज 10 मिनिट लिहीन. मी मॅरेथॉन धावणार ऐवजी मी आज 15 मिनिट चालणार. छोटे यश मिळाले की आत्मविश्वास वाढतो. 2. नॉन परफेक्ट ॲक्शन घ्या. परफेक्ट प्लॅन बनवण्यापेक्षा नॉन परफेक्ट सुरुवात करा. चुका होतील, पण त्यातूनच शिकायला मिळेल. रिमेंबर, डन इज बेटर दॅन परफेक्ट. 3. तुमचं वाय शोधा. तुम्हाला हे का करायचं आहे? खोलवर जाऊन विचार करा. जर तुमच्या लक्षात आलं की हे तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे, तर अडचणी लहान वाटू लागतात. 4. सपोर्ट सिस्टीम तयार करा. अशा लोकांशी संपर्क साधा ज्यांना तुमचं स्वप्न समजतं. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. 5. 21 दिवसांचा नियम. पहिले 21 दिवस सर्वात कठीण असतात. पण जर तुम्ही सलग 21 दिवस काहीतरी केलं, तर ती सवय बनते. 6. सेलिब्रेट स्मॉल विन्स. प्रत्येक छोटं यश साजरं करा. स्वतःला प्रोत्साहन द्या. पार्ट 5, प्रेरणादायी विचार. मित्रांनो, ज्या गोष्टी आज सोप्या वाटतात, त्याही एकेकाळी नव्या होत्या.
तुम्ही सायकल चालवायला शिकलात तेव्हा किती वेळा पडलात, पण आज विचार न करता चालवता. तुम्ही पहिल्यांदा शाळेत गेलात तेव्हा रडलात का, पण नंतर तिथे किती मित्र बनले. प्रत्येक तज्ज्ञ एकेकाळी नवं शिकणारा होता. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने कधीतरी पहिलं पाऊल टाकलं होतं. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती वेळा पडता, महत्वाचं हे आहे की तुम्ही किती वेळा उठता. सुरुवात करणं कठीण आहे हे खरं, पण न केलेलं पश्चात्ताप त्यापेक्षा जास्त कठीण आहे. तर मित्रांनो, आजचा आपला मनसंवाद इथे संपतो. लक्षात ठेवा, द जर्नी ऑफ 1,000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. तुमचं ते काम जे तुम्ही पुढे ढकलत आहात ते आजच सुरू करा. फक्त एक छोटं पाऊल उचला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही कोणती नवीन सुरुवात करणार आहात? मिळूया पुन्हा एका नव्या मनसंवादात. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न पहा आणि त्यांच्या मागे धावा. धन्यवाद.